नमस्कार, मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या स्वामिन्या फॅशन डिझायनर ह्या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला मी इथे ह्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजची डिझाईन दाखवणार आहे। बॅक साईडची ब्लाऊजची डिझाईन तिथे तुम्ही बघू शकता। हा ब्लाऊज पीस ऑलरेडी सगळा रेडीमेड गळा आणि रेडीमेड भरलेला आहे। तुम्ही बघू शकता याची हा जो गळा आहे याची उंची खूप कमी आहे आणि रुंदी पण कमी आहे। तर आपल्याला याच्यामध्ये आता सध्याला ट्रेंडिंगला जे सध्याला चालू आहेत गळे, जे रेडीमेड जे गळे आहेत त्याचे थोड्या वेगळ्या पॅटर्नने स्टिच करतात ब्लाऊज। तर आज मी तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं वेगळं काही दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटतोय ते कमेंट करून मला नक्की सांगा। तर इथे तुम्ही बघू शकता मी मेन ब्लाऊजचा पार्ट कट केलेला आहे। तर इथे बघू शकता सध्याला इंस्टावर यूट्यूबवर सध्याला ही व्हायरल डिझाईन चालू आहे। उलट्या साईडने ठेवून ही डिझाईन करण्यास सध्याला व्हायरल डिझाईन चालू आहे। तिथे बघू शकता अशी थोडीशी ह्या पॅटर्नमध्ये ही डिझाईन चालू आहे। पण आपल्याला याच्यावर अशी डिझाईन नाही स्टिच करायची, आपल्याला थोडंसं वेगळं काहीतरी इथे स्टिच करायचं आहे। हा ब्लाऊज काही थोडासा वेगळ्या पॅटर्नमध्ये आपल्याला स्टिच करायचा आहे। त्याची स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण काही दाखवते। स्टेप बाय स्टेप सगळं डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तिथे बघू शकता बोटनेक पॅटर्नमध्ये मी हा अस्तर कट केलेला आहे। त्याची गळ्याची रुंदी 3.5ची आहे, गळ्याची उंची जी आहे ती 4ची आहे। तर इथे बघू शकता आपला जो गळा आहे ते आपल्याला वरच्याच साईडने ठेवायचा आहे, जसं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे। बऱ्यापैकीचे हे असे पण गळे होतात जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले। उलट्या साईडने खालच्या साईडने गळा स्टिच करायचा। पण याच्यामध्ये आपली जी रुंदी आणि जी गळ्याची उंची आहे, रेडीमेड गळ्याची जी उंची आहे ती उंची पण खूप कमी आहे आणि रुंदी पण कमी आहे। त्याच्यामुळे आपला हा व्यवस्थित खालच्या साईडने गळा बसणार नाही आहे। त्याच्यासाठी आपण हे थोडंसं काहीतरी वेगळं असं आपण स्टिच करणार आहोत। तर इथे बघू शकता मी व्यवस्थित असं अस्तर याच्यावर पूर्ण व्यवस्थित असं अंतरून घेतलेलं आहे। वरच्या साईडने थोडासा प्लेन कपडा मी एक्स्ट्रा घेतलेला आहे, कारण जी खाली कमरेची जी पट्टीला जी थोडीशी डिझाईन आहे त्या डिझाईन पण आपल्याला यूज करायची आहे। तर इथे बघू शकता तुम्ही आता वरचा गळा जो मी कट केलेला आहे त्याच्या खाली आपली जी गळ्याची 4वर मी गळा वरच्या साईडचा गळा कट केलेला आहे। तर आपला जो रेडीमेड गळा आहे तो कितीचा आहे तुम्ही बघू शकता, 6चा आहे, 6चा गळा आहे। तर आपण याच्यामध्ये मध्ये 2 इंच मध्ये जो गॅप आहे तो 2 इंचावर गॅप ठेवला आहे। तुम्हाला जर कमी ठेवायचा असेल 1.5 इंचाचा तुम्ही 1.5 इंचाचा पण ठेवू शकता। मी 2 इंचाचा का ठेवला आहे कारण मला ही खालची जी डिझाईन आहे ती त्याच्यावर थोडीशी वेगळ्या पद्धतीने लावायची आहे, त्याच्यासाठी मी 2 इंचचा गॅप मी ठेवलेला आहे। आता इथे मी अगोदर सगळीकडे अस्तर वगैरे सगळं व्यवस्थित ठेवून घेते। मेन फॅब्रिक मी एक्स्ट्रा ठेवून कट केलेला आहे। जिथे आपण आपल्या गळ्याची जी स्टार्टिंग आहे बरोबर तिथेच मी एक लाईन करून घेते, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित असं परफेक्ट आपला जो गोल पॅटर्न आहे खाली साईडचा तो व्यवस्थित आला पाहिजे। त्यासाठी मी तिथे एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे। आता आपल्याला इथे पिनअप करून म्हणजे व्यवस्थित असं आपल्याला करण्यासाठी पिनअप करून घ्यायचं आहे। तर मी इथे 1-2 पिना लावून घेते, जेणेकरून गळा व्यवस्थित गोल असा आला पाहिजे। तर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही वरच्या साईडने पण शिलाई करू शकता, किंवा आहे तसाच फॅब्रिक उलटा करून त्याच्यावर पण डायरेक्टली कडेने शिलाई करू शकता। आणि वरच्या साईडला आपल्याला शिलाई वगैरे करायची नाही आहे, तो पॅटर्न तसाच ठेवायचा आहे। गळा वगैरे कट करायचा नाही आहे किंवा तिथे शिलाई करायची नाही। डायरेक्टली खालचा जो गोल गळा आहे ही आडवी लाईन आणि खालून गोल अशा पॅटर्नमध्ये आपल्याला शिलाई करायची आहे। तर चला आता आपण शिलाई करूया। तर मी उलटा कपडा ठेवून त्याच्यावर शिलाई करून घेते। त्याच्यासाठी अगोदर पिनअप वगैरे करून घ्या, जेणेकरून व्यवस्थित असं कट टू कट आपली शिलाई होईल। तिथे तुम्ही बघू शकता आपली खालच्या साईडने गोल गळ्यावर शिलाई देऊन झाली आहे। जी आता आपली जी आडवी लाईन मारलेली आहे त्या लाईनवर आता आपल्याला शिलाई घ्यायची आहे।
आता मी एक्स्ट्राचा जो धागा आहे तो कट करून घेते. आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त मधल्या साईडने छोटासा एक कट देऊन आपल्याला कट देण्यासाठी थोडीशी एक्स्ट्रा कपडा ठेवून आपल्याला पूर्ण आतमधला कपडा कट करायचा आहे. शिलाईच्या पुढे थोडासा कपडा ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आतमधल्या कपड्याची. आता मी आतमधला पूर्ण कपडा असा कट करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता कपडा कट झाल्यावर आपल्याला जे आपला गोलाकार दिलेला आहे, जी गोल शिलाई केलेली आहे, तिथे पूर्ण एकदम कट टू कट छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत. एकदम कट टू कट जवळजवळ आपल्याला कट्स द्यायचे आहेत, जेणेकरून आपला गळा व्यवस्थित पलटी होईल. तर ते बघू शकता, तुम्हाला जसं व्हिडिओ दाखवलं त्याप्रमाणे अस्तर आपल्याला पूर्ण आतल्या साईडला पलटी करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, जसं तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अगदी त्याप्रमाणे. ते पूर्णपणे मी व्यवस्थित अशी पलटी करून आता आपल्याला याच्यावर व्यवस्थित अशी दाब शिलाई द्यायची आहे. आता इथे डायरेक्टली आपला पूर्ण अस्तर लॉक करून गोल गळ्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि खाली दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी दाब शिलाई देऊन झाल्यावर पूर्ण साईडला पिनअप करून घेते, जेणेकरून अस्तर इकडे तिकडे सटकलं नाही पाहिजे. त्यासाठी सगळ्या साईडने मी पिन लावून घेते. जर तुमच्याकडे पण असा गळा असेल आणि त्याची रुंदी जर कमी असेल, रुंदी किंवा उंची जर कमी असेल, तर तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करा. आता ते बघू शकता तुम्ही, पूर्ण अस्तर मी आतल्या साईडने लॉक केलेलं आहे. वरच्या साईडने पण गळा लॉक करून त्याचे एक्स्ट्रा फॅब्रिक मी कट करून टाकलेलं आहे. तर आपल्याला ह्या गळ्याला रेडीमेड पायपिंग किंवा अस्तरची पायपिंग किंवा ह्या मेन फॅब्रिकचा जर कपडा एक्स्ट्रा असेल तर त्याची पण पायपिंग करू शकता. तर आता आपल्याला जे मी तुम्हाला सांगितलं होतं की मधल्या साईडला आपण 2 इंच जे ठेवलेलं आहे, तिथे मला काय कमरपट्टीची थोडीशी डिझाईन बनवायची आहे. तिथे बघू शकता, खालच्या साईडला कमरे साईडला जी आपल्याला थोडीशी डिझाईन दिली आहे, ती पण आपण इथे यूज करणार आहोत. ती व्यवस्थित अशी त्या मापाचीच घेऊन आपण पट्टी कट करून आपल्याला वरच्या साईडने गळ्याच्या खाली आपल्याला तिथे लावायचे आहे. तिथे बघू शकता, जवळजवळ 1.5 ते 1.25 इंचमध्ये जागा उरलेली आहे. आता त्याचप्रमाणे आपल्याला पट्टी कट करायची आहे. तिथे मी पट्टी कट करून घेतलेली आहे. वरच्या साईडला आणि खालच्या साईडला फिनिशिंग होण्यासाठी थोडा एक्स्ट्रा कपडा ठेवलेले आहे. तर आता अशा प्रकारे आपली ही पट्टी इथे रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला याचा आपल्या कपड्याचा सेंटर घेऊन त्याच्यावर व्यवस्थित अशी पूर्ण पट्टी ठेवून घ्यायची आहे आणि पूर्ण याच्यावर आपल्याला शिलाई द्यायची आहे. तर बघू शकता, याच्यावर मी पिन लावून दाब शिलाई करून घेते. जर तुमच्याकडे खाली डिझाईन वगैरे नसेल तर तुम्हाला क्रॉस मॅचिंगची जरी पट्टी डिझाईन म्हणून लावायची असेल तर तुम्ही ती पण लावू शकता, ती पण खूप छान दिसेल. तर तिथे बघू शकता तुम्ही किती छान असा आपला गळा इथे छान असा रेडी झालेला आहे. तर आता आपण जो मधला जी लाईन आहे तिथे आपल्याला थोडंसं काहीतरी अजून ॲक्टिव्ह दिसण्यासाठी मी इथे हँगिंगची लटकन घेतलेली आहे किंवा लटकन लेस पण म्हणू शकता. लटकनची मी लेस घेतलेली आहे. तुम्हाला जर इथे काही कपड्याची फ्लावर्स वगैरे बनवून किंवा कपड्याची काही डिझाईनचे फूल वगैरे बनवून पण तुम्ही इथे लावू शकता किंवा जी धाग्याची डिझाईनमधले लटकन्स येतात ते लटकन पण तुम्ही इथे लावू शकता किंवा प्लेन जरी ठेवलं तरी चालेल. पण थोडंसं जरा डिझाईन वगैरे केली, हँगिंग लटकन वगैरे लावली तर अजून छान दिसेल. त्याच्यासाठी मी ही लटकनची लेस इथे लावलेली आहे. ते बघू शकता तुम्ही, खूप छान असा आपला गळा फिनिशिंगमध्ये छान असा रेडी झालेला आहे. तर हा गळा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुमच्याकडे पण जर असा ब्लाऊज असेल तर ही ट्रिक नक्की यूज करा आणि कसा गळा होतोय, कसा स्टिच होतोय हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.